नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे मुक्ता आणि हा माझा ट्रॅव्हल व्लॉग आहे। तर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांना मी ज्या ज्या ठिकाणी फिरायला जाईल ती ठिकाणं, तिथली लोक, संस्कृती आणि बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहे। आणि हा माझा पहिलाच व्लॉग आहे, त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे। तर आज पहिल्यांदा मी जाते आहे उदयपूरला। आता पुण्यावरून मी उदयपूरला जायसाठी पहिल्यांदा बांद्राला जाणार आहे। आणि अजून एक सगळ्यात चांगली गोष्ट जी माझ्यासोबत होते आहे ती म्हणजे मी या प्रवासामध्ये एकटी नाही आहे, माझ्यासोबत अजून 2 माझ्या मैत्रिणी ॲड होत आहेत। तर आम्ही खूप धमाल करणार आहोत, खूप मजा येणार आहे असं मला आत्ताच वाटायला लागलेलं आहे, त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे या ट्रिपसाठी। तर आता माझी निघायची वेळ झालेली आहे, मला आता लवकर सगळं सामान जे काही घ्यायचं आहे ते घेऊन पटकन निघायला लागेल आणि माझ्या मैत्रिणी माझी तिथे वाट बघत आहेत। तर चला माझ्यासोबत। तर मी आत्ता पुण्यावरून बांद्रा टर्मिनसला पोहोचली आहे। इथून माझी 11:25ला ट्रेन आहे। ही जी शेजारी लागलेली आहे ती ट्रेन माझीच आहे, पण हिला सुटायला अजून वेळ आहे, अर्धा तास तरी आहे। इतक्या लवकर माझी काही आतमध्ये जायची इच्छा नाही आहे। ट्रेनमधल्या या साईड बर्थवर बसून आम्ही 3 जणी रात्री बराच वेळ तर मला वाटतं की शांतता शोधते जिथे कुठे जात असेल तिथे। आता प्रियंका म्हणाली तसं आम्ही याच गोष्टीवर चर्चा करत राहिलो की आपण का प्रवास करतो, अशी कोणती शांतता आहे जी शोधायसाठी आपण बाहेर पडतो। आणि असं बरंच चाललं। सकाळी उठून पाहिलं तर आमची ट्रेन ऑलमोस्ट राजस्थानमध्ये एंटर केलेली होती। राजस्थानमध्ये सुरुवातीला भरपूर पाणी, जंगल, झाडं, पहाड पाहायला मिळतं। गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो। तर माझी ट्रेन आता फतेहनगरला आहे, राजस्थानमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे। याच्या आधी चित्तोडगडमध्ये गाडी थांबली होती। तिथे तुम्ही जर चित्तोडगडला कधी थांबलात तर कढी पकोडे नावाचा आयटम आहे, तो नक्की खा। खूप मस्त आणि टेस्टी आणि एकदम गरम गरम तो नाश्ता केला आहे। अजून उदयपूरला पोहोचायला आम्हाला अजून बराच वेळ होता। बांद्र्यावरून रात्री 11:30 वाजता निघालेली ही ट्रेन दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान उदयपूरला पोहोचणार होती। जेव्हा ही ट्रेन उदयपूरला पोहोचली तेव्हा खरोखर असं वाटलं की आपण आता राजस्थानात आलो आहोत। कारण उदयपूरच्या स्टेशनवरून बाहेर पडतानाच सर्व भिंती या अशा छान हाताने रंगवलेल्या होत्या। या भिंती किंवा हे छत कुठेही स्टिकर्स लावलेले नव्हते, तर ते हाताने केलेलं पेंटिंग होतं। आणि हीच उदयपूरची खासियत आहे जी तुम्हाला मी इथून पुढच्याही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यानंतर आम्ही रिक्षात बसून आम्हाला जिथे पोहोचायचं होतं तिथे पोहोचलो। हॅलो मित्रमैत्रिणींनो, उदयपूरमध्ये इथे मी राहते आहे सध्या। पोहोचून अर्धाच तास झाला आहे, खूप भूक लागली, आता जेवायला जाणार आहोत। त्याच्याही आधी म्हणजे शहरात आल्याबरोबर मला नेमकं काय वाटलं हे मला सांगायचं इथे। इथे आल्याबरोबर जे वाटलं ते म्हणजे इथली एक वाईब, स्टेशनमधून बाहेर पडतानाच जवळपास सगळ्या भिंती रंगवलेल्या होत्या। शिवाय इथून हॉटेलपर्यंत पोहोचताना जे रस्त्याने आम्हाला चित्र दिसलं ते पाहूनही मला खूप छान वाटलं। कुठल्या तरी एका वेगळ्या प्रदेशात आलो, वेगळी लोकं बघायला मिळणार, वेगळे चित्र बघायला मिळणार, त्यामुळे मी खूप खुश होते आणि हे सगळं खूप छान आहे असं मला वाटलं। असं वाटलं होतं की इथे थंडी असेल, कारण मी येताना टेम्परेचर पाहिलं होतं तर इथे सांगितलेलं की दिवसा टेम्परेचर 22 डिग्री असेल आणि रात्रीचं 11 डिग्रीपर्यंत जाऊ शकतं। पण दिवसा इतकी थंडी नाही, म्हणजे मी आत्ता स्वेटर घालून नाही आहे, तर थंडी इतकी नाही आहे जर तुम्ही जानेवारीमध्ये डिसेंबरमध्ये येणार असाल तर। त्यानंतर जेवण वगैरे आटपून आम्ही आमच्या हॉटेलकडे यायला निघालो तर रस्त्यात एक दुकान लागलं। या दुकानात वरती जायला अशा एकदम निमुळत्या पायऱ्या होत्या। या पायऱ्यातून वरती गेल्याच्या नंतर तिथे कॉटनचे कपडे विकायला ठेवलेले होते। आता तुम्ही उदयपूरमध्ये जर कधी गेलात तर तिथून नक्की आणायसारखी एक गोष्ट म्हणजे तिथले कॉटनचे कपडे। इथले कॉटन आणि त्यावरची युनिक जी एक ब्लॉक प्रिंट आहे ती फार सुंदर आहे। खरेदी होईपर्यंत आम्हाला रात्रच झाली आणि नंतर आम्ही परतलो। हॅलो, तर मी तुम्हाला म्हणलं होतं दुपारी की इथे थंडी नाही आहे, पण ती दुपारची गोष्ट होती। इथे रात्री खूप थंडी पडते। आता इथे भरपूर थंडी पडलेली आहे, म्हणजे मी 2 टी-शर्ट घातले, त्याच्यावरून हे स्वेटर घातलं आणि तरी मला थंडी वाजते, इतकी थंडी इथे असते रात्री। हे जे आहे हे टेरेस आहे, ॲक्च्युली मी ज्या ठिकाणी थांबली आहे त्या हॉटेलच्या वरचं टेरेस आहे आणि इथून खूप सुंदर, तुम्ही मागे बघत असाल
हे तळ आहे, मागे खूप पाण्याचं मोठं एक तळं आहे आणि त्याला लागूनच बिल्डिंग्स आहेत आणि हे त्याचे रिफ्लेक्शन्स आहेत. तर असं खूप सुंदर इथून बघता येते. इथे कितीही वेळ बसून राहता येतं, छान यांनी खुर्च्या वगैरे टाकून दिलेल्या आहेत आपल्यासाठी. तर असं सगळं आम्ही जेवण करून आलो. खूप प्रवासांनी आज थकवा आलेला आहे, तर आत्ता तरी आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कुठे गेलो हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.